जय श्री कृष्ण. मी कोनिका आणि कोनिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुमच्या समोर खूप दिवसानंतर आली. मी भाऊबीजेला एक रेसिपी टाकली, त्यानंतर मी आज तुमच्या समोर आली. माझ्या आयुष्यात काही एक अशी घटना घडून गेली आहे, त्यामुळे मी पूर्णपणे खचून गेली आहे. पण पुन्हा मी उभी राहिली आहे, कारण माझ्या आयुष्यात जी व्यक्ती खूप महत्त्वाची होती त्या व्यक्तीने यूट्यूब चॅनल मला ओपन करून दिलं. त्या व्यक्तीने मला जगण्याचा एक ध्येय दिला होता. ती व्यक्ती नाही आहे आता, आणि मी हे यूट्यूब चॅनल त्या व्यक्तीला पूर्णपणे अर्पण करते. ती व्यक्ती गेली आहे, पण आज ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी त्याला जिवंत ठेवणार आहे. आणि मी हे यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी मी चालू ठेवणार, बंद करणार नाही. ती व्यक्ती माझ्यासाठी खूप स्पेशल होती, आणि ती अशी निघून जाईल का की मला वाटलं नव्हतं. मी यूट्यूब चॅनल सोडून दिलेलं होतं, पण त्या व्यक्तीमुळे मी पुन्हा ते यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. त्याच व्यक्तीने चालू केलं, भाग पाडलं, खूप त्याच्यामध्ये जीव ओतला होता. आणि हे माझं यूट्यूब चॅनल त्यांनी चालू केलं होतं त्या व्यक्तीने. ती व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मेलेलं रोपटं त्यांनी जिवंत केलं, त्याला जीवदान दिलंय. आणि त्याची इच्छा होती ही शेवटची, की माझं यूट्यूब चॅनल खूप मोठं झालेलं बघायचं होतं त्याला. आणि ती ही एक शेवटची इच्छा ते बोलून पण गेली ती व्यक्ती, आणि मी त्याची इच्छा ही पूर्ण करणार आहे. मी माझे अश्रू कंट्रोल करते. मला उभं राहण्याची हिंमत नाही आहे, पण मी स्वतःला घट्ट करते आणि मी उभं राहण्याचा प्रयत्न करते. आणि माझं यूट्यूब चॅनल ही त्याची शेवटची इच्छा आहे त्या व्यक्तीची, ती मी पूर्ण करणार आहे. त्याला ज्या लेवलला ते बघायचं आहे मी त्या लेवलला ते नेणार आहे. माझे 100% प्रयत्न मी पूर्ण करणार आहे. आणि तुम्ही लोक आहात, मला प्रतिसाद द्या, माझ्या रेसिपींना प्रतिसाद द्या, माझ्या यूट्यूब चॅनलला माझा प्रतिसाद द्यावा तुम्ही. मी तुम्हाला चांगल्या रेसिपी शेअर करणार आहे. आज मी त्यातनं सावरलेली नाही आहे, पण तरीही मी खंबीर झाली आहे, कारण मी कोणाला तरी शब्द दिलेला आहे की मी ते तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. माझं यूट्यूब चॅनल मी तुम्हाला हवं त्या लेवलला मी नेणार आहे. मला ती व्यक्तीचं शेवटचे शब्द विसरणं शक्य नाही आहे. आणि हे मेलेलं छोटंसं रोपटं होतं, कोनिकाज किचन यूट्यूब चॅनल, त्याने ते जिवंत ठेवलं त्या व्यक्तीने. आणि मला सांगितलं होतं की असं करू नको, तू चालू ठेव, तुझे हात ही तुझी कला आहे, तुझ्यापासून सगळं कोणी घेऊ शकतं, हिसकावून घेऊ शकतं, चोरून नेऊ शकतं, पण तुझ्या हाताची कला, तुझ्या हाताची टेस्ट तुझं कोणी घेऊन जाऊ शकत नाही. आणि तू खूप मोठं एक, ज्या मला लेवलला तुझं यूट्यूब चॅनल बघायचं आहे त्या लेवलला तू ने, हे त्याचे शेवटचे शब्द होते त्या व्यक्तीचे. तसे त्या व्यक्तीने कोनिकाज किचन मेलेलं रोपटं छोटंसं जिवंत ठेवलं, त्याला जिवंत केलं. आणि कोनिकाज किचन त्यांनी त्या लेवलला नेलंय, त्याला हवं त्या. तो अर्ध्यावरती ती व्यक्ती सोडून गेली आहे, आणि मी शब्द घेऊन गेला माझ्याकडनं ती व्यक्ती की, आणि ती व्यक्ती माझ्याकडनं शेवटच्या श्वासाला माझ्याकडनं वचन घेतलं, घेऊन गेली ती व्यक्ती. आणि मला म्हणाले की हे यूट्यूब चॅनल मला हवं त्या लेवलला बघायचं आहे, आणि तू ते पूर्ण कर.
वचन दिलंय, वचन घेऊन गेलीये, मी ते करणार आहे. बाकी तुम्ही लोक प्रतिसाद देणार आहात. माझ्या आत्तापर्यंत जसं दिलं तसं पुढेही तुम्ही लोक देणार आहात. कसं आहे माहिती आहे का, मला ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने मला एडिटिंग करण्यापासनं, नाव दिल्यापासनं मला सर्व त्या व्यक्तीने शिकवलेलं होतं. आणि मी ते प्रामाणिकपणे शिकले पण आणि केलं पण, आणि मी ते कंटिन्यू करणार आहे. आणि तुमच्या लोकांना मी चांगल्या रेसिपी बनवून तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. जसं आजपर्यंत कुणिकास किचनला तुम्ही प्रतिसाद दिलात, इथून पुढेही द्या. तुमच्या प्रतिसादामुळे माझं स्वप्न, माझं नाही पण त्या व्यक्तीचं शेवटची इच्छा होती ती पूर्ण होणार आहे. ती तुमच्या लोकांच्या प्रतिसादामुळे होणार आहे. आणि तुम्ही लोक कुणिकास किचनला प्रतिसाद द्यावा. एखाद्याची शेवटची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, तेव्हा त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते, त्याला मुक्ती मिळते. आणि कुणिकास किचन मार्फत मी त्याला जिवंत ठेवणार आहे. त्याच्यामध्ये त्याचा जीव होता त्या व्यक्तीचा. ती व्यक्तीने मला अक्षरशः प्रोत्साहन दिलं होतं की तू का अशी बसतेस, तू कर, तुला काहीतरी येतंय, तू चांगलं जेवण बनवते, तू काहीतरी करू शकतेस, असं करू नको. ती व्यक्ती सतत मला सांगायची, सतत. मला आजही ती शब्द ती शब्द त्याची माझ्या आजही कानात आहेत आणि मी ती विसरलेली नाहीये. वाईट वाटतंय मला. तुमच्या प्रतिसादामुळे आणि एका व्यक्तीच्या मेहनतीमुळे मेलेलं रोपटं जिवंत केलं त्यांनी कुणिकास किचन. जर ते, आणि ते होणार, त्याची इच्छा पूर्ण होणार त्या व्यक्तीची, त्या लेवलला जर गेलं तर ती व्यक्ती नाहीये बघायला. किती वाईट गोष्ट वाटते मला ही, की जर ती इच्छा त्याची पूर्ण झालेली तो बघत नाही, तो हयात नाही, ती व्यक्ती ते असो. मी आज तुम्हाला जी रेसिपी टाकणार आहे ती त्या व्यक्तीची अत्यंत आवडीची रेसिपी आहे. अगदी रोज न चुकता खायचं. मी आज मसाल्याचं कारलं आहे ही रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक करावे, शेअर करावे. आणि इथून पुढे जसं आजवरपर्यंत तुम्ही कुणिकास किचनला प्रतिसाद दिलाय तसाच पुढेही प्रतिसाद द्यावा. आणि माझी तुमच्या सर्वांना एक विनंती आहे, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप स्पेशल होती. म्हणतात ना, आई वडिलांच्या नंतर कोणी असेल. माझी आई वारली त्यावेळेला मला जेवढं दुःख झालं, आज त्याच्या डबल दुःख मला ती व्यक्ती गेल्याचं झालेलं आहे. आणि मी जसं माझ्या आईचे काही स्वप्न पूर्ण केले तसं मला ह्या व्यक्तीची ही शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. आणि तुम्ही लोक मला प्रतिसाद द्या, माझ्या रेसिपींना प्रतिसाद द्या, कुणिकास किचनला प्रतिसाद द्यावा. आणि तुमच्या प्रतिसादाशिवाय त्या व्यक्तीचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि मी तुमच्या लोकांचं जे काय माझ्यावरती तुमचे जे ऋण आहेत ते मी विसरणार नाहीये. कुणिकास किचन त्या लेवलला जरी गेलं तरी पण मी तुमचे ऋण विसरणार नाही. तुमच्या ऋणांशिवाय मी आणि किंवा माझं कुणिकास किचन शक्य नाहीये. माझी तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे, शेवटी जाणाऱ्या व्यक्तीची जी इच्छा होती ती तुमच्या प्रतिसादाने पूर्ण होणार आहे आणि माझ्या कष्टाने पूर्ण होणार आहे. मी कष्टांना मागे सरणार नाही आहे. मला जेवढे कष्ट करायचे असतील मी तेवढे करणार आहे. आणि मी कुणिकास किचन हे चॅनल त्या लेवलला नेणार आहे आणि तुम्ही प्रतिसाद द्यावा.
मी जो शब्द दिलाय तो शब्द मी पूर्ण पाळणार आहे, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत. आणि यूट्यूब चॅनल कुणिकाच किचन हे त्या व्यक्तीला मी जिवंत ठेवणार आहे. चला तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करते. त्याच व्यक्तीच्या आवडती भाजी आहे ती मसाल्याचं कारलं. चला कुणिकाच किचनमध्ये जाऊया. मसाल्याचं कारलं आहे ही रेसिपी शेअर करते. मी तुम्हाला सांगते, कुणिकाच किचनचा सेटअप पूर्णतः नाही आहे आता, पण कुणिका जिवंत आहे, कुणिका मेलेली नाही. कुणिका पुन्हा नव्याने उभी राहणार आणि कुणिकाच किचनचा सेटअप मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या स्वकष्टाने. मी ही पावशेर कारली घेतली, कट केली, त्याला मीठ लावून भिजत ठेवलेली आहे 1 तास. आणि इथे मी कांदा, लसूण, आलं, खोबरं हे भाजून तो मसाला दळलेला आहे. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकले. तेल गरम झालं, मोहरी टाकली, जिरं टाकते, ते चांगलं तळतळू देणार आहे. त्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे आणि जे मी वाटण केलं होतं, खोबरं आहे, आलं आहे, लसूण आहे आणि कांदा आहे, याचंही मी वाटण केलं. ते मी या तेलामध्ये छान असं फ्राय करणार आहे. इथे छान असं फ्राय होतंय बघा. माझ्यासाठी त्या व्यक्तीने कुणिकाच किचनचा सेटअप तयार केला होता, पण काही कारणामुळे मला आता ते दाखवता येणार नाही. पण कुणिका जिवंत आहे, कुणिका नव्याने उभी राहिली, कुणिका काहीतरी तिच्या परीने प्रयत्न करेल. इथे मी ही कारलीची मिठाच्या पाण्यात टाकली होती, त्यामध्ये मी पाणी टाकले, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता मी ती ही पिळणार आहे. या मिठाचं पाणी आहे ते मी पूर्ण काढणार आहे. यातनं कडवटपणा पूर्णतः जाणार नाही आहे, कडवटपणा हा तसा राहणार आहे त्याला. पण हे मी एकच तास मिठाच्या पाण्यात टाकली होती, ते स्वच्छ पाण्याने धुतली आणि आता ते पिळून घेणार आहे. अगदी ही रेसिपी मी रडत केली. कारले म्हणजे प्रचंड आवडीचे होते, रोज भाजी खायची ती व्यक्ती, मग मी रडत ही रेसिपी केली आहे. इथे छान मसालाही परतवती आहे मी तेलामध्ये. तो छान परतवून घेतला. आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे. यामध्ये मी हळद टाकली 1 चमचा, त्यानंतर लाल तिखट टाकते आहे. लाल तिखट हे तुमच्या चवीप्रमाणे टाकावं, तुम्हाला कमी जास्त. मी इथे धना पावडर टाकली आहे, मसाला टाकला आहे. मला आता बोलतानाही रडू आवडत नाही आहे, समजू शकता. प्लीज तुम्ही मला समजून घ्या. अगदी थोडंसं मीठ टाकलं, कारण की आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं भिजवताना. आणि यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि ते छान असं परतवून घेते मी. इथे तुम्ही या रेसिपीचे जे व्हिडिओ टाकते यामध्ये प्लीज मला तुम्ही समजून घ्या. मला रडूसुद्धा आवडत नाही आहे, पण मला कोणाची तरी इच्छा पूर्ण करायची आहे, म्हणून मी पुन्हा नव्याने उभं राहायचा प्रयत्न करते आहे आणि मी ते करणार आहे. मी कष्टांना मागे हटत नाही. इथे मी तो मसाला परतवला, त्यामध्ये मी पिळलेली कारली आहे ती मी यामध्ये टाकते आता आणि ती छान अशी परतवून घेते आहे. त्यानंतर मी जे वाटण केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकले आणि ते यामध्ये मी टाकणार आहे. इथे मी ते पाणी टाकलं आहे, यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही आहे, कारण आपल्याला ही थोडी अशी सुकी भाजी करायची आहे. मसाल्याचीच आहे पण सुकी करायची आहे, खायला अगदी टेस्टी लागते आणि जे लोकांना कारली आवडत नाही तीही आवडीने खातील अशी ही कारल्याची अतिशय चांगली टेस्टी भाजी आहे. मधुमेह रोगांसाठी अतिशय गुणकारी आहे. आता मी यावर झाकण ठेवून हे वाफेवरती होऊन देणार आहे.
अगदी वाफेवरती हे कारलं होऊन जातं. मी झाकण काढलं आणि परत पुन्हा हे परतवून घेते आहे कारलं. बघू शकता इथे कलरही सुंदर दिसतोय त्याचा आणि कारले शिजत आलेलं आहे. अगदी पाणी टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकलं होतं आणि वाफेवरही मी कारलं केलेलं होतं. एका बाजूला मी गरम गरम चपात्या पण करते. एका साईडला कारल्याची भाजी पण झाली, एका साईडला मी चपात्या पण करते आहे. मी तुम्हाला सांगते ना, माझ्या हाती ते डोळ्यापुढे कारलं आलेलं होतं. मला माझी हिंमत होत नव्हती त्या कारल्यालाही स्पर्श करायची, कारण त्या व्यक्तीला मी शब्दात नाही सांगू शकत आहे तुम्हाला. आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये मला थोडं समजून घ्या, मी काय प्रसंगात आहे. तरी पण मी एक उभं राहून बोलण्याचा प्रयत्न करते आहे. होत नाही आहे माझ्याकडनं, पण मी करते आहे. अशा पद्धतीने मी इथे चपात्या पण पूर्ण केल्यात. बघू शकता नरम नरम अशा त्यांना आवडत होती त्या व्यक्तीला तशा त्या चपात्या आहेत, त्याच्या आवडीची भाजी आहे त्या व्यक्तीच्या. माझी अवस्था काय होत असेल समजू शकता तुम्ही. आता मी एका साईडला भाजी बघते झाली आहे का, शिजली आहे का. मी झाकण काढलं आहे आणि बघू शकता इथे भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. तिचा रंगही सुंदर दिसतोय आणि मी तुम्हाला सांगते डोळे बंद करून की ही भाजी अत्यंत चविष्ट झालेली आहे. कारण जाणाऱ्या व्यक्तीनी त्याचे शब्द होते त्या व्यक्तीचे. असो, भाजी खूप टेस्टी झालेली आहे, दिसायलाही सुंदर आहे आणि आरोग्यालाही चांगली आहे. ही भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. मसाल्याचं कारलं सुरुवात कुणिकास किचनची त्या व्यक्तीने सुरुवात केली होती आणि मी पुन्हा कुणिकास किचनची सुरुवात त्या व्यक्तीच्या आवडत्या पदार्थाने मी सुरुवात केलेली आहे. मी कुणिकास किचनमध्ये त्या व्यक्तीला जिवंत ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी कारल्याची मसाल्याची भाजी मी तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ज्या लोकांनी केलं नसेल त्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं.